इकडे आणलं. मग असं गाय बांधल्याच नाही तर त्यांनी, गाय तशाच सोडून दिला. ती तिथं पिवळं वावर आहे ना, तिथं गाय खायला. मग मी बघितलं, मम्मीला म्हणलं मम्मी बाग आपल्या गाय दुसऱ्याच्या वावरात गेले. तर पप्पा काय करेल तर मग ते आम्ही आलो तर मग तिथं असं उभारलेलं होतं. मग मम्मीनं बघितलं आणि मी गाय तिकडं बघायला गेले. मग मम्मीनं बघितलं, मम्मी म्हणजे चिरकायचंच कळना, असा गळफास घेतलेला होता, चिरकायचंच कळना. मग मम्मीनं भाऊजी म्हणून हाक मारली. मग अंकलच्या आधी मी तिकडून आले पळत काय झालं की म्हणून. मग अंकल आलं. मग मम्मीला एकट्याला उचलूनच गेलं, म्हणजे असं वर मुंटका करायला उचलना गेलं. मग अंकलनी ती उचललं आणि आजोबांनी आडकी त्यानं ती दावं कापलं. तू होती होते, पण असं वाटतच नव्हतं असं गेल्यावर भेटते तर कसं पण येऊन भेटते तर मला. कसं भेटते असं म्हणजे लय लाड करतात. माझ्या भाऊन माझा लाड होता जास्त. पप्पा काय म्हणायचं तुला? काय नको, नुसतं पोलीस होऊन दाखव म्हणायचे मला. आता पप्पा तुझे गेले तर काय काय कशी कमी गेले पप्पा तुझे? कर्ज होतं, 15-15 मिनिटाला फोन असायचा सारखं. अर्धा तास आम्हाला, दीड तास बसून दाखवलेला त्यांनी किती फोन येत. असं म्हणजे दमच नव्हता. सकाळी उठलं फोनच. एकदा फोन डबल घेतला. असं रडायचं पण, म्हणजे असं आम्ही रानात आलो की सुट्टी दिवशी ती रडायचं गळा धरून मम्मीच्या बी माझ्या बी रडायचं. मग त्यांना सांगा म्हणायचं कोणाचं फोन येतंय काय होतंय, तर सांगत नव्हतं, गप्प बसायचं. असं म्हणजे सहन करायची ही होती त्यांच्याकडे. मग त्यांनी सहन केलं असं केलं. आता काय वाटतं पप्पा गेले तुला? वाईट वाटतंय, म्हणजे अशी कोणाची गाडी वाजली की पप्पाची गाडी आली म्हणून वाटतंय. आता पप्पा स्वप्न पूर्ण करणार का तू? हो. सरकारकडून काय मागणी आहे तुझी? जसं माझे पप्पा गेले तसं कोणाची जाऊनी हीच आहे. नुकसान शेतात झालं तुमच्या? हो, सगळं ऊसात पण पाणी आहे, पेरूत आहे, लिंबूनी सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि पेरूला पाणी लागून आळ्या लागल्या.